श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 21 एक चिंतन संकलन भाग 21. आपण नेहमी म्हणता, एकाने श्री निसर्गदत्त महाराजांना प्रश्न केला की आपण नेहमी म्हणता की आपला कधी जन्मच झाला नाही, त्यामुळे कधी आपला मृत्यू पण होणार नाही. मग आपण जगाकडे जन्म झालेल्या आणि मृत्यू पावणाऱ्या मनुष्याकडे कशा तऱ्हेने पाहता? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, आपण देह आहोत. आपण देह आहोत या समजुतीबद्दल आपण कधीच शंका घेत नाही, पण वस्तुतः देह हा देहाच्या ठिकाणी आहे. तो तुमचा, माझा, हिचा, तिचा, याचा, त्याचा असा नाही. जोपर्यंत तो जिवंत आहे तोपर्यंत तो पुन्हा अमुक तमुकच्या मालकीचा आहे, असा आपल्याला, इतरांचा आणि इतरांना आपल्याबद्दल देह हा याचा त्याचा वाटतो. हा भ्रम सर्वांना इतका भारावून टाकतो की गीतेतील प्रसिद्ध श्लोक जो आहे, वासाने जीर्णाने इत्यादी, या गीतेच्या श्लोकाचा अर्थ पण आपण आपल्या फायदा करता किंवा वरील भ्रम तसाच ठेवून करत असतो. म्हणजे मी परत अमुक तमुक म्हणूनच जन्माला येईल अशा तऱ्हेने. उदाहरणार्थ, मी अमुक तमुक मृत्यू पावलो तरी मी नवीन देह धारण करून परत तसाच अमुक तमुक म्हणून येईल इत्यादी इत्यादी. यामुळे कुणालाच आपले खरे स्वरूप किंवा वस्तुस्थिती कळतच नाही. महासागराचा केवळ पृष्ठभाग पाहून आतील अफाट विस्वर महासागराचा केवळ पृष्ठभाग पाहून आतील अफाट विस्तार सर्वस्वी विसरण्यासारखे हे आहे. भासणारे जग केवळ हे मनाचा पृष्ठभाग आहे. वस्तुतः मन हे अपार आहे. आमच्या विचारांच्या आणि कल्पनांच्या लहरी म्हणजे मनाच्या पृष्ठभागावरील केवळ वरवरच्या लहरी होत. पण स्तब्ध मन हेच. स्तब्ध मनाला वस्तुस्थिती असेही म्हणता येईल किंवा स्तब्ध मनाला सद्वस्तू असेही म्हणता येईल. तर स्तब्ध मन हे सद्वस्तूचे प्रतिबिंब ग्रहण करू शकते व जेव्हा हे स्तब्ध मन असते त्यावेळीच ते एका अर्थाने विरून गेलेले असते. जेव्हा हे स्तब्ध मन असते त्यावेळी एका अर्थाने ते विरून गेलेले असते. मग केवळ उरते ती वस्तुस्थिती, मग केवळ उरते ती सद्वस्तू. ही सद्वस्तू एवढी भरीव, एवढी खरी, एवढी प्रत्यक्ष असते की तिच्याशी हिऱ्याशी तुलना केली तर ती कठीण हिऱ्यालाही लोण्यासारखी मऊ वाटेल. व अशा प्रकारच्या सद्वस्तूच्या प्रचंड प्रत्यक्ष अनुभूतीने जग स्वप्नवक, अंधुक किंवा अप्रासंगिक अशा प्रकारचे ठरते. यावर प्रश्न. अहो महाराज, ज्यामध्ये एवढे दुःख भरले असताना आपण जगाला अप्रासंगिक कसे म्हणू शकता? ज्यामध्ये एवढे जग भरलेले असताना, ज्यामध्ये एवढे दुःख भरले असताना आपण जगाला अप्रासंगिक कसे म्हणू शकता? केवढा हा बेफिकीरपणा, केवढा हा बेजबाबदारपणा. यावर महाराज म्हणतात, तुम्हीच बेफिकीर आहात, मी नव्हे. तुम्हीच बेफिकीर आहात, मी नव्हे. तुमच्या जगात जर एवढे दुःख भरलेले असेल, तुमच्या जगात जर एवढे दुःख भरलेले असेल तर त्यावर इलाज करा. लोभीपणामुळे आणि सुस्तपणामुळे तुमच्या जगात अजून दुःखाची अधिक भर टाकू नका. तुम्ही कल्पिलेल्या, तुम्ही मानलेल्या
केवळ तुमच्याच स्वप्नवत जगाने मी कसा बद्ध राहू शकेल? माझ्या जगात दुःख, इच्छा, भीती यांची बीजेच पेरल्या जात नाहीत. त्यामुळे दुःख निर्माण होण्याचा काही प्रश्नच नाही. त्यात तुमच्यासारखा बेफिकीरपणा नसून केवळ सुसंगती आहे. त्यातील शांती ही सधन आहे, सघन आहे, घनदाट आहे. व ही शांती व हे मौन म्हणजेच माझा देह. ही शांती आणि हे मौन म्हणजेच माझा देह. प्रश्न: आपले म्हणणे ऐकून मला बुद्धाच्या धर्मकायेचे स्मरण होते. बुद्धाच्या धर्मकायेचे स्मरण होते. निसर्गदत्त महाराज म्हणतात, तसे कदाचित असेलही किंवा नसेलही, तो महत्वाचा विषय नाही. परिभाषेच्या गुंताड्यात पडून वाहत जाण्याची काही गरज नाही आणि जरुरी पण नाही. तुम्ही स्वतःला जी व्यक्ती मानता ती व्यक्ती तुम्ही तुमच्या कल्पनेने, तुमच्या भ्रमाने पाहत असलेल्या जगाचा एक भाग आहे आणि तुम्ही तुमच्या या कल्पनेला, या भ्रमाला, या मनाला बाहेरून पहा. कारण वस्तुस्थिती म्हणजेच तुम्ही, म्हणजे मन नाही. पण तुमची ही समस्या अशी आहे की तुम्ही जे काही पाहता त्याच्याशी उत्सुकतेने तुम्ही तादात्म्य करता. खरा प्रश्न इथे आहे. कारण ज्याला आपण पाहतो ते आपण असू शकत नाही. कारण पाहणारा हा नेहमी पाहिले जाणाऱ्यापासून वेगळा असतो. हा एक निरंतर असा सिद्धांत आहे. पण जेव्हा पाहणारा हा पाहिले जाण्याशी तादात्म्य करतो तेव्हाच मात्र समस्या निर्माण होतात. पण जेव्हा पाहणारा हा पाहिले जाण्याशी तादात्म्य करतो तेव्हाच समस्या निर्माण होतात. म्हणून ही खोड सोडून द्या, म्हणून ही सवय सोडून द्या. जे काही तुम्ही पाहता ते तुम्ही नाही याचे स्मरण ठेवा. म्हणून जे काही तुम्ही पाहता ते तुम्ही नाही याचे स्मरण ठेवा. तुमच्या ठिकाणी उपजतच असलेली म्हणजे मूळचीच असलेली अलगपणाची, साक्षीची, असंग व निरंतर अलिप्तपणाची असणारी शक्ती हीच वापरा. म्हणजे साक्षी होण्याचा प्रयत्न करू नका, तर स्वतः साक्षीच व्हा. सर्व जिवंत अस्तित्व तुमच्या सहज आहे. सर्व जिवंत अस्तित्व तुमच्या सहज आहे हे लक्षात घ्या. म्हणजे हे माझे, हे तुझे हा भाव न ठेवता जगातील काहीच तुम्ही आपले असे म्हणू शकणार नाही. त्यामुळे तुमच्या वागणुकीत विलक्षण समजूतदारपणा येईल. त्यामुळे सिनेमा किंवा नाटक वगैरे आपण जसे बाहेरून पाहतो तसे तुमचा जीवनपट पाहण्याला तुम्ही शिका. जोपर्यंत तुम्ही स्वतःला अनेक वस्तूपैकी एक अशी स्थळ काळामध्ये असणारी वेगळी व स्वतंत्र वस्तू मानता, त्यामुळेच तुम्ही अल्पायुषी व मर्यादित राहता व म्हणूनच असे अल्पायुषी न होता अधिक जगण्याची वासना तुमच्या ठिकाणी जागते आणि तुम्ही व्यर्थच प्रजोपत्ती करण्याची काळजी करता. जेव्हा तुम्ही स्वतःला नेहमीच म्हणजे या क्षणीच असणारे, आत्ताच असणारे समजता व फक्त इथेच असूनही सर्वव्यापी असणारे जेव्हा अनुभवता तेव्हा तुम्हाला मुळीच भीती वाटणार नाही. तुम्ही मुळात जसे आहात तसे स्वतःला जाणा. भीती घालविण्यासाठी दुसरा रामबाण इलाज याशिवाय दुसरा नाही. तुम्ही या धर्तीवर विचार करण्यास व अनुभव घेण्यास
शिकले पाहिजे, नाहीतर तुम्ही वैयक्तिक पातळीवरच घुटमळत राहाल. वैयक्तिक प्रश्न वैयक्तिक पातळीवर सोडवता येत नाही. सुखी होण्याची इच्छा ही दुःखाची रूपरेषा आहे. सुखी होण्याची इच्छा ही दुःखाची ब्लूप्रिंट आहे. जशी जगण्याची इच्छा हीच मृत्यूदूतासारखी आहे. तुमचे जग हे वेदना, भीती, चिंता, हताशा यांचा जणू समुद्रच आहे. वैषयिक सुखे ही त्या समुद्रातील माशांप्रमाणे अल्प, चपळ, क्वचित येणारी पण निश्चितपणे त्वरित जाणारी अशी आहेत. तुमचे जग मुळातच असत्य असल्यामुळे ते खरे सुख मिळवण्यासाठी अत्यंत निरुपयोगी आहे. वस्तुतः आपण खरे तेच शोधायला जातो, पण खोट्याला भुलून ते कवटाळतो आणि दुःखी होतो. असलेपणाचे सुख हेच आमचे खरे सुख आहे. असलेपणाचे सुख हेच आमचे खरे स्वरूप पण आहे. पण तुमचे जग म्हणजे सद्वस्तूचा केवळ चुकीचा देखावा असून ते जसे तुम्ही समजता तसे नाही, तर आहे तसे आहे. तुमचे जग म्हणजे सद्वस्तूचा केवळ चुकीचा देखावा असून ते जसे तुम्ही समजता तसे नाही, तर आहे तसे आहे. हे एकदा आणि एकदाच कळले की तुम्ही मग जगाविषयी चुकीच्या कल्पनांनी घेरले जाणार नाही. कारण तुम्हाला आता हे मनापासून नीट कळाले असते की जे तुमच्या सत्य स्वरूपाशी सुसंगत आहे त्यातच तुम्हाला सुख वाटते. याउलट तुम्ही कल्पलेले पाहत असलेले तुमचे जग तुमच्या सत्य स्वरूपाशी सुसंगत नसल्यामुळे ते तुम्हाला कधीही सुखी आणि आनंदी करू शकत नाही. कारण ते तुम्ही पाहत असलेले जग असते. जसे आहे तसे ते नसते. म्हणून ते आत्मानंदास नकार देणारे असते. त्यामुळे अतिशय स्वस्थ रहा व मनाच्या पृष्ठभागावर काय काय येते ते फक्त जागरूकपणे पहा. जाणलेले म्हणजे भूतकाळ, जाणलेले सोडा व आजवर जे अज्ञात होते त्याची आवड निवड शून्यतेने स्वागत करा. आणि आजवर जे अज्ञात होते किंवा ज्याला भविष्यकाळ म्हणू शकतो त्याचे आवड निवड शून्यतेने स्वागत करा. नंतर तेही सांडा. हीच साधना, हीच साधना. अशा प्रकारे तुम्ही अशा अवस्थेला येता की तेथे जाणलेले आवडीचे नावडीचे सर्व ज्ञान, जाणलेले आवडीचे निवडीचे सर्व ज्ञान संपून जाते आणि केवळ असणे म्हणजे काय याचा उमस पडतो. व येथे असणे हेच केवळ ज्ञान असते. असे केवळ असण्याच्या योगाने स्वतःचे जाणले जाणे म्हणजे असण्याचेच जाणणे होय. असण्याचेच ज्ञान असणे होय. यालाच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. परोक्ष ज्ञान हे संवेदन आणि स्मृतीवर असे आधारित असते. द्रष्टा आणि दृश्य याच्या फारकतीवर आधारलेले असते. पण अपरोक्ष ज्ञानात द्रष्टा व दृश्य याची मूळची एकता ही अबाधित राहते. पण अपरोक्ष ज्ञानात द्रष्टा व दृश्य यांची मूळची एकता अबाधित राहते. त्यांच्यात भासणारा विरोध हा फक्त नावापुरता असतो. त्यांच्यात भासणारा विरोध फक्त नावापुरता असतो. सध्या तुम्हाला आनंदी होण्याकरता आधी खिन्न असावे लागते. म्हणजे असावे हे लागतेच. ही खिन्नता जाण्यासाठी आनंदी पण असावे लागतेच. म्हणजे आनंदा नसण्याचे कारण खिन्नता आणि खिन्नतेचे कारण आनंदी नसणे.
पण आत्मसुख हे अशा प्रकारचे कारण निर्मित नसते. पण आत्मसुख हे अशा प्रकारचे कारण निर्मित नसते. ते कोणत्याही उत्तेजनाच्या अभावी अदृश्य होत नाही आणि उत्तेजनामुळे साकारही होत नाही. ते दुःखाच्याही विरोधात नसते आणि सुखाच्याही विरोधात नसते. प्रश्न: एवढ्या दुःखात कुणी सुखी कसा राहू शकेल बरे? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, त्याला दुसरा कोणी सुखी दुःखी करू शकणार नाही. त्याला दुसरा कोणी सुखी दुःखी करू शकणार नाही. या व्यतिरिक्त याच्यावर इलाज नाही. एवढे मात्र खरे की आंतरिक सुख हे अत्यंत खरे असते. ते दुःख सापेक्ष नसते. आकाशातील मेघामुळे सूर्य अस्पष्ट असतो तरी तो गैरहजर नसतो. तसेच हे पण कधीच गैरहजर नसते, निरंतर हजरच असते. प्रश्न: तुम्ही म्हणता तसे सुख स्वतंत्र असेलही, तुम्ही म्हणता तसे सुख स्वतंत्र असेलही, तर आम्ही नेहमी सुखी का नाही होत? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, जोपर्यंत आम्हाला वाटते की सुख बाहेरून, जोपर्यंत आम्हाला वाटते की सुख बाहेरून व्यक्तीद्वारा वस्तूद्वारा मिळेल, जोपर्यंत आम्हाला वाटते की सुख बाहेरून व्यक्तीद्वारा किंवा वस्तूद्वारा मिळेल, तोपर्यंत आम्ही खरे सुखी होऊ शकणार नाही. मन नेहमी त्याच्या या गैरसमजुतीतच गुंग असते. म्हणून एकदा त्याची स्वतःची खात्री पटवून द्यावी लागते की खऱ्या सुखासाठी धडपडण्याची जरुरी मुळीच नाही. पण सुखाबद्दल इतके बोलावेच का? तुम्ही दुःखी असल्याशिवाय सुखाचा विचार करत नाही. जो मनुष्य म्हणतो मी आता सुखी आहे, तो मागील व पुढील अशा दोन दुःखाच्या दरम्यान आहे असे समजा. श्री निसर्गदत्त महाराज ही अतिशय महत्वाची गोष्ट सांगत आहेत. जो मनुष्य म्हणतो मी आता सुखी आहे, तो मागील आणि पुढील अशा दोन दुःखीच्या दरम्यान आहे असे समजा. हे सुख म्हणजे केवळ दुःखापासून सुटका झाल्याचा गोड भ्रम असतो. हे सुख म्हणजे केवळ दुःखापासून सुटका झाल्याचा गोड भ्रम असतो. पण खऱ्या सुखाची म्हणजे आपल्या असणेपणाची खात्री शाब्दिक न कळता ही मात्र प्रत्यक्षच असते. तेव्हा ती फक्त वर्तमानात असण्याच्याच अनुभवावर आधारित असते. प्रश्न: कोणता अनुभव? वर्तमानात असण्याचा कोणता अनुभव? महाराज म्हणाले, रिक्त असण्याचा अनुभव. त्यात स्मृतीचा आणि अपेक्षांचा गोंगाट नसतो. त्यात स्मृतीचा आणि अपेक्षांचा गोंगाट नसतो. तुम्ही गाढ झोपी जाता तेव्हा त्या रिक्ततेला व शून्यतेला भयंकर वगैरे न समजता, जेव्हा तुम्ही गाढ झोपी जाता तेव्हा त्या रिक्ततेला व शून्यतेला भयंकर वगैरे न समजता तिला अतिशय आनंदाने सामोरे जाता. कारण तुमच्या खऱ्या स्वरूपाशी ही गाढ झोपेतली सुषुप्तीतली स्थिती अगदी सुसंगत असते. अशी ही जागृत सुषुप्तीची अवस्था तुम्ही तुमच्यात शोधून काढा. पण आता जागृत अवस्थेत ही तुम्ही जागृत सुषुप्तीची अवस्था तुम्ही तुमच्यात शोधून काढा. या अवस्थेचे नुसते वर्णन कराल किंवा ऐकाल तर आणि त्यावर विश्वास ठेवाल तर ते शब्द तुम्हाला केवळ त्या अवस्थेची कल्पना देतील. पण कल्पना म्हणजे हा अनुभव नाही. यावरून तुमच्या लक्षात येईल की खऱ्या सुखाला काहीही कारण नसते. व ज्याला कारण असते ते कधीच स्थिर राहू शकत नाही. जे स्वतंत्र, अनिर्मित
निरवधी अपरिवर्तनीय तरीही सदा वर्तमान आहे आणि ताजेतवाने आहे. तेच मनापलीकडे असते, तेच आपले असणे पण होय. पण जेव्हा मन खरोखरच हे समजते की हे खरेच मनापलीकडे आहे, तेव्हा तेथे मन विरून जाते व केवळ खरे सुख म्हणजे वस्तुस्थिती जी आहे ती उरते. प्रश्न: सर्व नाहीसे होते व शून्यता उरते असे इथे म्हणता येईल का? सर्व नाहीसे होते व शून्यता उरते असे म्हणता येईल का? महाराज यावर म्हणतात, पण अगोदर काही आधीचे असल्याशिवाय काही नसणे कसे संभवेल? पण काही नाही ही केवळ कल्पना असेल तर ती निश्चित स्मृतीवर अवलंबून आहे. शुद्ध असणे हे नेहमी वेगळे असते. प्रश्न: कृपा करून आम्हाला सांगा की मनापलीकडे पण जाणीव चालू राहते की ती मनाबरोबरच संपते? कृपा करून आम्हाला सांगा की मनापलीकडे पण जाणीव चालू राहते की ती मनाबरोबरच संपते? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणाले, जाणीव येते आणि जाते, पण शुद्ध जाणीव मात्र निर्विकारपणे येणे जाणे हे प्रकाशित करतच राहते, प्रकाशक न होता केवळ प्रकाश राहून. प्रश्न: शुद्ध जाणीव कोणाला असते? शुद्ध जाणीव कोणाला असते? यावर श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, अमुक तमुक व्यक्ती आहे म्हणजे जाणीव पण आहे आणि शुद्ध जाणीवात फक्त मी आहे हे नसते इतकेच. प्रश्न: साक्षीत्वाविषयी काय असते? यावर श्री महाराज म्हणतात, साक्षीत्व मनाचेच असते, पण मन हा साक्षीत्वाचा विषयही विरून जाताच आपोआप साक्षी पण जातो आणि मनाचे अमन होते. संपूर्ण अद्वैत स्थिती केवळ उरते. यावर प्रश्न: तुमच्या स्वतःविषयी कसे आहे? शुद्ध जाणीवेत तुमचे स्वतःविषयी कसे आहे? शुद्ध जाणीवेतच तुमचे अस्तित्व सतत असते की काय? महाराज यावर म्हणाले, मी हा देह, हा इतरांचा देह, ही गैरसमजूत, गतस्मृतीची मालिका, भविष्याची चिंता, इच्छा व भीतीचे बोचके सतत बाळगणारी अशी जी व्यक्ती वाटते ती अदृश्य आहे, पण याविषयी थोडेसे तादात्म्य हे ठेवावेच लागते. काहीतरी जीवनक्रम चालवण्याकरता उरवावेच लागते. त्यामुळे मी जरुरीप्रमाणे जरुरी तितकाच व्यक्ती होऊ शकतो आणि आत्मप्रेमच आपल्या स्वतःच्या गरजा आणि व्यक्ती होण्याची आवश्यकता व गरज निर्माण करते. पण त्यात गुंतत नाही, बोध कायमच राहतो. यावर प्रश्न: असे म्हणतात की सच्चित आनंदा रूपाने सद्वस्तू प्रगटच आहे. असे म्हणतात की सच्चित आनंद रूपाने सद्वस्तू प्रगटच आहे. त्या गोष्टी निरपेक्ष असतात की सापेक्ष? यावर श्री महाराज म्हणाले, त्या एकमेकावर सापेक्ष व एकमेकावर अवलंबून असतात, पण सद्वस्तू तिच्या व्यक्त रूपाहून स्वतंत्र असते. प्रश्न: मग सद्वस्तू आणि तिची व्यक्त रूपे यांचा काय संबंध आहे? यावर महाराज म्हणतात, तसा काहीही संबंध नाही. जसे आपण म्हणतो सगुण व निर्गुण परमात्म तत्वात एकरूपच आहेत. गतीमध्ये तेच सगुण असते आणि स्थिर असताना तेच निर्गुण असते. याप्रमाणे ज्ञेय किंवा कल्पनीय असे काहीच तुम्ही असू शकत नाही. असे एकदा तुम्ही जाणले की तुम्ही तुमच्या
स्वतःविषयीच्या केलेल्या कल्पना इत्यादी पासून मोकळे होता. असे एकदा तुम्ही जाणले की तुम्ही तुमच्या स्वतःविषयीच्या कल्पनादिकापासून मोकळे होता. असे जाणणेच स्वरूप ज्ञानासाठी अत्यावश्यक आहे. कारण जे मिथ्या आहे, कल्पना निर्मित आहे, ते आम्ही जाणल्याखेरीज सत्याचा, स्वस्वरूपाचा उदय होणारच नाही. याकरता वारंवार चिंतन करावे लागते. अन्न शिजवण्याकरता थोडा वेळ ते विस्तवावर ठेवलेच पाहिजे, तसे हे आहे. याकरता वारंवार चिंतन करावेच लागते. अन्न शिजवण्याकरता थोड्या वेळ ते विस्तवावर ठेवलेच पाहिजे, तसे हे आहे. प्रश्न: मी दैवाच्या अधीन आहे काय? यावर्षी निसर्गदत्त महाराज म्हणतात, ते सारे तुमच्या दृष्टिकोनावरच अवलंबून आहे. ते सारे तुमच्याच दृष्टिकोनावर अवलंबून आहे. अज्ञान किंवा दृष्टिकोन हा तापासारखा असतो. अज्ञान किंवा दृष्टिकोन हा तापासारखा असतो. त्यामुळे तुम्ही नसलेल्या गोष्टी पाहता आणि ऐकता. त्यामुळेच तुम्ही नसलेल्या गोष्टी पाहता आणि ऐकता. नमस्कार. हो.